नमस्कार प्रिय वाचक मंडळींनो, मी सुदर्शना. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा चौथा रविवारी आपण उत्सुकता वाढविणारे आणि आश्चर्यकारक माहिती वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टद्वारे देणार आहोत. रोचक और रोमांचक अंटार्क्टिका या पुस्तकाचे लेखक अरुण आहे. हे एक हिंदी पुस्तक आहे. अंटार्क्टिका प्रोजेक्टमध्ये लेखक जवळपास 15 वर्षांपासून कार्य करीत आहेत. त्यामुळे बरेचदा लेखकाला शाळांमध्ये याबद्दल माहिती द्यायला बोलवले जाते. सध्या शाळातील सगळ्या मुलांना अंटार्क्टिकाबद्दल माहित आहे हे आनंदाचेच आहे, परंतु या अनुषंगाने बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण होतो तो अंटार्क्टिकाला जाण्याचे काय लाभ आहेत, याचेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक लेखकाने लिहिले आहे. अंटार्क्टिकाचा शोध कसा लागला आणि केव्हा लागला? आजपर्यंत जगात असे स्थान पृथ्वीवर की जिथे मानव वस्ती नाही, परंतु पृथ्वीचा तो एक पूर्ण भाग आहे आणि तो फक्त कथाकल्पनांचाच भाग होता. पृथ्वीचा उत्तर भाग हा आर्क्टिक महासागराने व्याप्त आहे. या सागराने चारही बाजूने पृथ्वीला घेरले आहे. त्यामुळे त्याचा शोध लागला. ग्रीक भाषेत अर्कटोस याचा अर्थ विशाल अस्वल असा होतो. हा बराचसा असा असल्यामुळे आणि तिथे पांढरे पोलर बियर खूप मिळतात, त्यामुळे त्याला आर्क्टिक असे नाव पडले असावे. आपले सप्तर्षीही उत्तर दिशेकडे असते आणि काहीसे असेच आहे. आर्क्टिकच्या विरुद्ध शब्द आहे अंटार्क्टिका. अँटी आर्क्टिक म्हणून अंटार्क्टिका. पृथ्वीचा दक्षिण ध्रुवाचा भाग आहे हा भूखंड. महासागराने व्याप्त असल्यामुळे बरेच दिवस कोणीही हे शोधू शकले नाही. महासागराचे खूप थंड पाणी लोकांना तिथे पोहोचू देत नव्हते. त्यामुळे अंधाराच्या खाईत लुप्त झाले होते. हिवाळ्यात समुद्र 1000 किलोमीटर ते 1500 किलोमीटर पर्यंत खोल गोठून जातो. त्यामुळे तिथे जाणे शक्यच नव्हते. उन्हाळ्यात मात्र 24 तास सूर्य तळपत राहतो. त्यामुळे बर्फ पिघळतो आणि मोठमोठे हिमखंड महासागरात तरंगत राहतात. त्यामुळे जहाजांना खूप धोका होत असे. कधी कधी तर जहाजे बुडून जात असत. आर्क्टिक क्षेत्रात सील आणि व्हेल माशांची खूप शिकार केल्यामुळे त्यांची संख्या खूप कमी झाली होती. त्या काळी चरबी आणि तेलासाठी हे खूप महत्त्वाचे होते. शिवाय त्यांचे मांस पण खूप स्वादिष्ट होते. तेव्हा तेलाच्या खाणींचा शोध लागला नव्हता. मानवाला नवीन स्रोत शोधणे अपरिहार्य होते. त्यामुळे लोकांची नजर दक्षिण ध्रुवाकडे वळली आणि बरीचशी जहाजे त्या सागरात दिसायला लागली. असे सांगितले जाते की 1773 ते 1807 पर्यंत दक्षिण ध्रुवातील महासागरातील 35 लाख सील माशांची शिकार झाली. हळूहळू चर्चेतून सगळ्यांना याची माहिती मिळत गेली आणि इंग्लंड, रशिया, अमेरिका या देशांची जहाजे या भागात दिसू लागली. नंतर रशियाचे कॅप्टन वेलिंग्सहाउसेन यांच्या नेतृत्वाखाली 2 मोठे जहाजे व 200 माणसे भरून दक्षिण दिशेकडे पाठवले गेले. त्यांनी सर्व प्रवास करून पर्वत शृंखला बघितली, पण नंतर परत समुद्र दिसायला लागल्यामुळे ते परत आले.
बरेच वर्ष सगळे देश याचा शोध घेत राहिले. 1820 ते 1840 मध्ये महत्वाचे पाऊल टाकण्यात आले. 3 विशाल देश मिळून एक अभियान घेण्यात आले. यातील 3 जहाजांची कॅप्टनची नावे होती फ्रान्सचे डी उर्विल, अमेरिकेचे विल्किस आणि इंग्लंडचे रॉस. जगाला अंटार्क्टिकाची माहिती देण्याचे श्रेय यांना जाते. त्यांनी यावरील जमिनीचा शोध लावण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. नंतर 1868 मध्ये एक खळबळजनक बातमी आली. ती होती हार्पूनने माशांची शिकार केली जाते. बरेचसे मासे नष्ट झाले. हे महाविनाशक फक्त मासेमारीच करीत नव्हते, तर ते जपान, रशिया, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे या देशांना हे मासे साठवून पुरवीत असत. अशाच एका मासेमारीच्या जहाजावर नॉर्वेचा बोर्श ग्रेविक होता. हा प्रवासी विविध तऱ्हेचे वैज्ञानिक नमुने गोळा करीत असे. याचे जहाज जवळपास अशा ठिकाणी होते की तिथून जमिनीवर जाणे शक्य होते. म्हणून छोट्या छोट्या होड्यांमधून 7 माणसे जमिनीवर उतरली आणि हेच माणसाचे पहिले पाऊल होते अंटार्क्टिकावरती. ती तारीख होती 24 जानेवारी 1895. दुसरे पाऊल कुणाचे? अंटार्क्टिकाचा शोध जर 1820 साली सुरू झाला तरी 1895 सालापर्यंत या महाद्वीपावर पहिले मानवी पाऊल पडले होते. त्यानंतर मात्र या महाद्वीपाचा केंद्रबिंदू असलेले दक्षिण ध्रुव यावर पोहोचण्याची स्पर्धा सुरू झाली. परंतु तिथे जाणे हे एक महाकठीण सत्य होते. 1900 सालापासून याची स्पर्धा सुरू झाली. तसेच जहाजांची या महाद्वीपाची परिक्रमा करून लोकांनी माहिती काढली होती की रॉस सागरापासून दक्षिण ध्रुव खूप जवळ आहे. 1902 साली पहिला प्रयत्न करण्यात आला. रॉबर्ट स्कॉट यांच्या नेतृत्वाखाली स्लेजचा प्रयोग करण्यात आला होता. त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. अनुभवांच्या कमतरतेमुळे ते केवळ 400 किलोमीटर जाऊ शकले. नंतर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी रोगाला बळी पडले. 19 कुत्र्यांपैकी फक्त 9 कुत्रे वाचले. त्यांच्या अभियानातील 3 सदस्य स्कॉट, शेकल्टन आणि विल्सन खूप आजारी अवस्थेत परत आले. त्यांना त्यांच्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तेव्हा दक्षिण ध्रुव 835 किलोमीटर उरला होता. परत आलेल्या टीममध्ये शेकल्टनला असे वाटले की मागील अनुभवातून परत शिकून आपण त्यावर मात करू शकतो. आपण जगातील एका सन्मानाचे आजन्म पात्र होऊ शकतो. आपल्याला खूप पैसा व सन्मान मिळेल म्हणून त्यांनी परत तयारी सुरू केली. आजच्या भागात एवढेच. भेटूया पुढच्या भागात.